महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत ह्या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींसाठी, मराठी मुलामुलींसाठी, तर आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये. इतकं पुरून उरेल इतकं सगळ्या गोष्टी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असताना आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी उभ्या राहत आहेत. आणि मला असं वाटतं ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्याही अगोदर मला असं वाटतं ज्योतिराव फुले, त्याच्या अगोदर शाहू महाराज, खरं तर आरक्षण ही गोष्ट किंवा अशा प्रकारे दुर्बल घटकांना अशा प्रकारे काही गोष्टी द्याव्यात, हे खरं तर शाहू महाराजांनी तेव्हाच सांगितलं आणि त्याच्यानंतर हे सगळं पुढे सुरू झालं. परंतु आर्थिक दृष्ट्या जो मागासलेला आहे अशांना आरक्षण द्यावं, कळलं का? याच्याऐवजी फक्त आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधनं माती भडकवली जातात. आत्ताची साधी